म्हणजे बरेच वर्षांच्या नंतर मी या कॉलेजमध्ये आलेली आहे. या कॉलेजची ऋणानुबंध खूप जुना आहे. माझं ऑफिशियली कॉलेजमध्ये शिकवण्याचं जे पहिलं पाऊल आहे ना, ते या कॉलेजमध्ये होते. कालिदास विश्वविद्यालयाचे वर्ग या कॉलेजमध्ये होत होते आणि त्यावेळेला गोविंदराव काका आणि काकू बंजारी काकू हे दोन्ही जण मार्गदर्शनासाठी असायचे. त्यांनी शिकवलं की कार्यक्रम कसा घेतला गेला पाहिजे, कसा राबवला गेला पाहिजे. त्यामुळे या कॉलेजने बोलावल्यावर मी न म्हणणं हे अयोग्यच होतं. आता आपण आपल्या विषयावर येऊया. सगळ्यात पहिले तर खूप जोरात टाळ्या वाजवा स्वतःसाठी. टाळ्यांचा आवाज नीट नाही आला, मजा नाही आली. थकले का तुम्ही? पुन्हा एकदा जोरात टाळ्या. या टाळ्या त्या सगळ्यांसाठी आहे जे कुठेही सहभागी नव्हते, केवळ आणि केवळ प्रेक्षक म्हणून आलेले होते. शिक्षण काय असतं? शिक्षण प्रत्येक क्षणाला जिथून आपल्याला शिक्षण मिळतं, शिकायला मिळतं, ते शिक्षण आहे. वर्गात बसून अभ्यास, प्रश्न उत्तर हे शिक्षण नाही. आज जे इथे बसून शिकलात ते पुष्कळ शिकलात. ऐकत होतात, त्या प्रत्येक ऐकण्यावर कॉमेंट करत होता. इथे येऊन बोलायचं धैर्य नक्कीच नव्हतं, पण मागून पुष्कळ बोलत होते. त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या. आता ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांनी स्वतःचे पाठ थोपटून पुन्हा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. कशासाठी? आपल्या शाळेतले आपण एकमेव द्वितीय आहोत. आपल्या शाळेची संख्या विचारात घ्या, त्यातून आपण इथे आलेलो आहोत, म्हणजे आपण काही कमी नाही आहोत. खूप छान प्रयत्न केला. पहिलं तर स्टेजवर येऊन बोलण्याचा प्रयत्न करणे, मुद्दे न भटकवता स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न करणं, यासाठी टाळ्या आहेच. आता ज्यांना यश नाही मिळालं असं मी म्हणणार नाही. ते दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. काही नंबर मिळवणारे आणि काही नंबर मिळवून देणारे. दुसऱ्याला नंबर मिळतो आहे हे बघून स्वतःहून स्वतःला मागे करणारे असे परोपकारी विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. आता मी शिक्षिका आहे म्हणून एक गोष्ट नक्की सांगेन. या काळातले विद्यार्थी आहात. करोना दुनिया मुठ्ठी सारखा मोबाईल तुमच्या हातात आहे. कुठलाही विषय सांगितला की त्याला लगेच तुम्ही क्लिक करून काय मुद्दे असायला पाहिजे, काय भाषण असायला पाहिजे, हे सगळं तुमच्या हातात येतं. शिवाय या मीडियाच्या काळामध्ये कुणाचंच काहीच लपलं जात नाही. त्यामुळे आपण एकेकाला बघतो, अँकर बघतो, डिबेट बघतो, शिवाय लोकसभा राज्यसभा डायरेक्ट लाईव्ह बघतो. ते बघून आपल्याला कोणीतरी आवडतं, कोणाला तरी आपण फॉलो करतो आणि त्याप्रमाणे आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. ती शैली आणण्याचा प्रयत्न करतो. उगाच किंचाळतो, उगाच जोरात बोलतो. हे तर सगळं बाह्यरूपाचं अनुकरण झालं. परंतु मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जर आपण उभं राहिलो बोलायला तर नक्की असा विचार करा की मला समतोल विचार मांडता येतील का? कुठल्या तरी एका बाजूला न झुकलेले जे चिरंतन सत्य असतं ते मला मांडता येतील का? तरुणाईच्या बद्दल बोलताना सुद्धा माझं मत म्हणून मी एकांगी विचार करतो आहे का? याचा नक्की विचार करा. आणि करत असाल तर ते रोखा, ते थांबवा. मत स्वातंत्र्य 100% आहे. जसं तुम्हाला आहे तसं त्या 100 लोकांना पण आहे. मत स्वातंत्र्याच्या गलबल्यात सत्य दबायला नको. वक्तृत्व याचा अर्थच काय होतो? तर वाणीच्या विषयीचं विशेष सांगणं म्हणजे वक्तृत्व. बोलता येणं हे पण वाणीचं विशेष नाही आहे का? आपल्या तोंडातून शब्द निघणं हे पण शब्द सामर्थ्य वाणीचं विशेष नाही आहे का? मग भाषण, संभाषण, वक्तृत्व यात फरक काय? अजून एक असतं कथाकथन. यात बेसिक मूळ फरक काय आहे? मूळ फरक असा आहे की
भाषण करताना एका मुद्द्याला धरून आपण मुद्देसूद बोलत सुटतो. मग वक्तृत्व काय वेगळं आहे, वक्तृत्व शैली काय वेगळी आहे, तर त्यामध्ये एक थोडीशी सीमारेषा आहे. समोरच्याला खुलवत आपले मुद्दे दुसऱ्यांच्या हृदयात टाकणे, याला म्हणतात वक्तृत्व. भाषणामध्ये बरेचदा मन की बात पण असू शकतं, मात्र ते तुमचं स्वतःचं असू शकतं. मात्र वक्तृत्व हे सर्वसमावेशकता जपणारं असं असावं की बोलण्याच्या नंतर त्याचं गारूड समोरच्याच्या डोक्यात असावं. दिवसभर तो त्या वाक्याच्या चिंतनात असावा की काय बोलून गेले, ते वाक्य किती छान होतं, ते किती चांगला मुद्दा मांडला होता. हे जर असेल तर हे वक्तृत्व आहे. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करू इच्छिते. एक तर ते 11वी 12वीतले आहेत. मुळामध्ये 11वी 12वी म्हणजे इकडून आला तिकडे गेला असा विद्यार्थी असतो. शाळेतून आला सिनियर कॉलेजला गेला, मधला छोटासा टप्पा हा ज्युनियर कॉलेजचा 11वी 12वीचा. त्यातल्या त्यात अजून एक विशेष, या ट्युशनवरून आला त्या ट्युशनला गेला, मधल्या वेळात थोडा वेळ रेस्ट पिरियड शाळेत आला. आणि यांच्यातून जर तुम्ही भाग घेत असाल तर खरोखर कमाल आहे तुमची. पण ही कमाल, या टाळ्या सातत्याने जर हव्या असेल तर त्याला अधिक अभ्यासाची जोड. सगळ्या गोष्टी गुगलवरून मिळतात पण विवेक मिळत नाही. विवेक म्हणजे सत्सद विवेक बुद्धी, काय योग्य आहे आणि त्या योग्य रीतीनं मला ते कसं मांडायचं आहे, हे टेक्निक गुगलवर सापडत नाही. कृपा करून जे शिक्षक आलेले आहेत त्यांनी याच विद्यार्थ्यांना म्हणून नाही, आपल्या अनेक विद्यार्थ्यांना समतोल विचार, विवेकी विचार हा मांडण्याचा प्रयत्न करायला सांगा. दुसरा अँगल असू शकतो. प्रत्येक गोष्टीला 10 अँगल असू शकतात. सगळे अँगल आपलेच असतील असं नाही आहे. एखाद्या अँगलने आपण विचार करतो, एखाद्या दृष्टिकोनातून बघतो. परंतु जेव्हा सभेमध्ये बोलायचं आहे तेव्हा मात्र इतरही दृष्टिकोनांचा आदर होईल असं आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं. शिकण्याच्या स्टेजला आहात, जितक्या जमतील तेवढ्या चुका करा, मात्र एकच चूक 10 वेळा करू नका. नव्या नव्या चुका करा आणि नवं शिकत जा. जितके मोठं होतं वयाने, त्या मोठ्या वयात चुका होण्यापेक्षा लहान वयात भरपूर चुका करा. सुदैवाने कमला नेहरू सारखा स्टेज मिळणं, आंतर शालेय स्पर्धा, आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होणं, त्यात आपला सहभाग असणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे, खूप मोठी संधी आहे. नागपुरात अशा संधी म्हणजे जेणेकरून बौद्धिक स्पर्धांच्या जिथे जिथे संधी मिळतील ती सोडू नका. तिथे भलेही आपला नंबर नाही आला तरी चालेल, पण अशा स्पर्धेत सहभागी होणं हीच एक खूप मोठी उपलब्धी असते. यासाठी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. आणि शाळेच्या दातृत्वाबद्दल काय बोलू, या इन्स्टिट्यूटच्या दातृत्वाबद्दल आणि घडवण्याबद्दल. खूप जण या शाळेतून, या इन्स्टिट्यूटमधून घडले आहेत आणि तो वसा आजही आहे. इथला शिक्षक आणि इथं तुम्ही विद्यार्थी म्हणून जर असाल तर तुम्ही नक्की स्वतःला भाग्यवंत समजलं पाहिजे की एका चांगल्या संस्कृतीचा दुवा आपण बनवू शकतो समाजामध्ये. आणि हाच एक छोटासा प्रयत्न, या म्हणजे मला सुद्धा इथं बोलवून एक छोटासा मला सुद्धा सन्मान दिला, छान वाटलं मला. आणि काका काकू म्हणजे काका तर स्मरणात आहेतच, काकूंचा पाठिंबा आहे. मला आनंद वाटतो की आमदार अभिजित वंजारी सुद्धा इतके सुसंस्कृत, म्हणजे आज जर समजा सगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये बघितलं तर अस्खलित बोलणं, मुद्देसूद बोलणं, भाषेचा कुठेही अपव्यय न करता, शब्दांचा उगाच हेळसांड न करता मुद्देसूद मांडणं हे खरोखर शिकण्यासारखं. ज्या फील्डमध्ये ते वावरतात त्या फील्डमध्ये खरं तर आपलं सोडून सगळं बोलायची फार मुभा असते, पण तरीही कधीही अभिजितला मी असं वेगळं बोलताना बघितलेलं नाही. हे संस्कार असतात, हेच ते कमला नेहरूचे संस्कार आहे, हेच काका काकूंचं पुरळ आहे. काय बघावं एखाद्या व्यक्तीचं तर त्याने उभारलेल्या संस्था आणि त्याने घडवलेले लोक. तर काका काकूंनी ज्यांना ज्यांना घडवलं, ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला, आज ते सगळेजण अतिशय चांगले आहेत. या दुमतून पुन्हा एकदा धन्यवाद म्हणेल.
की मला या कॉलेजमध्ये एकदा परत यायला मिळालं आणि इतक्या आधीचा काळ परत एकदा आठवायला मिळाला. अर्थात हे सगळं काम करताना याच्या पाठीमागे ज्यांचे हात होते त्यांचे पण मी आभार मानेन. बळवाईक सर, बाकीचा कळा, तो नेहमी मागेच असतो, तो दिसत नाही, तरी सुद्धा ही सगळं टीम वर्क आहे. त्या सगळ्या टीमला मी पुनश्च धन्यवाद देईल आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवाव्याची विनंती करून माझ्या भाषणाला